नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना ना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज ना मला दसऱ्याचं लय काम आहे. म्हणजे आम्हाला गुरं धुवायच्यात, गाडी धुवायच्यात आणि सगळ्यांची पूजा करायची. म्हणजे वह्या पुस्तकांची, किटची, परत गुरांची, परत गाड्यांची, सगळ्यांची पूजा करायची. त्यामुळे आता कामाला सुरुवात करूया. तिकडं ना पप्पांनी कुठे चालू केली बरं का. म्हणजे आता गुरांना आहे का नाही, आम्ही कुठे करूनच टाकणार आहे. आधी ना मी काय करायचो, डायरेक्ट गेणे गोल किंवा मकवा नाही का नाही डायरेक्ट टाकायचो. पण आता कुठे करून टाकणार आहे. गुरांची कुटी न करून झाली बरं का. आता गुरं धुतल्यानंतरच ही कुटी टाकायची. तिकडं ना पप्पा गुरांवर पाणी मारते ते बरं का. आता मी पटापट आहे का नाही सगळ्या गुरांना साबण लावून घेतो. आणि गुरं काही एवढी भरली पण नाही, ते फक्त 15 मिनिटाचं काम आहे. सगळ्या गुरांना ना साबण लावून झाली बरं का. आणि तिकडं परत धुवायला चालू केलंय. आणि आता ना आम्हाला गाड्या पण धुवायच्यात आहे. मग गुरं धुवून झाली की लगेच गाड्या धुवायला चालू करायचंय. बादलीमध्ये ना निरमा मिक्स केला बरं का. आता गुरं धुवून वस्तू का नाही, मी गाड्यांना सगळा निरमा ही लावून घेतो. तर आमच्या ना गाड्या पण धुवून झाल्यात आणि गुरं पण धुवून झाल्यात. आता ना फक्त पूजा करायची राहिली. तर आम्ही ना गाड्या घेऊन आलोय वैरण काढायला. आणि आम्हाला ना इथली वैरण काढायची. कारण इथली वैरण ना एवढी वाढली का नाही आणि भारी पण झाली. आणि शाण्याच्या पाट्या ना शाण्याच्या ढिगाऱ्यावर टाकून आलोय. आणि आम्हाला किती फक्त एकतर गाडा न्यायचा आहे. मागचं सोनं घेऊन ये रे आपल्याला. किती एक फांदे आणायचे, दोन? आणि एक का फांदी आणा ना, कारण पूजा करायला लागेल आपल्याला. सगळ्या गाड्यांना आपल्या शस्त्रांची ही पूजा करायची. तर घेऊन यायचा. तर हे ना सोन्याचं झाड आहे बरं का. आणि मला ह्यातली एक फांदी काढायची. कारण एका फांदीमध्ये सगळं होऊन जातंय. पूजा बी होती आणि देऊन बी होतंय. आणि ही फांदी जर गावात नेली का नाही विकायला, म्हणजे या झाडाची फांदी जर विकाय नेली का नाही, तर 10 रुपयाला एक फांदी भेटते. मग किती पैसे होते ना. पण आम्ही नेत नाही, कारण इथलं कोण बी येतं घेऊन जातं. आम्ही कोणालाच काय म्हणत नाही. आणि घरचे मला बारक्यापणे म्हणायचे ना, जा मागणं सोनं घेऊन या. तर मला काय वाटायचं माहिती आहे का, खरं खरंच सोनं आणायचंय. पण परत परत कळायला लागलं की सोनं म्हणजे हे सोनं असतं जे आपण लोकांना देतो किंवा ह्याची आपण पूजा करतो. तर चला आता एक फांदी काढतो पटकन. तर पप्पांनी ना हार बनवायला चालू केलाय, कारण गाड्यांना पण हार घालायचा आहे. तर इथं ना इकणं आणल्यात बरं का. आता ही इकणं ना सगळी धुवायची ती आणि यांचं पूजन करायचंय. तर इकणं ना सगळी पोत्या मांडून झाली बरं का. आता फक्त यांची पूजा करायची. इकणांची आणि गाड्यांची पूजा झाली बरं का. आता फक्त आहे का नाही मला वरच्या सामानाची पूजा करायची.
तर माझी ना सगळ्या साहित्यांची पूजा झाली बरं का, आणि बाकीची पण सगळी पूजा संपली आणि भारी वाटलं जरा पूजा करून. आता मम्मी पप्पाला आहे का नाही सोनं देतो. या सोनं घ्या आणि आशीर्वाद द्या. या सोनं घ्या आणि आशीर्वाद द्या. यशवंत व्हा. गुरांना ना अजून खायला काय टाकलं नाही बरं का, तर आता गुरांना कुठे टाकायची. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग ना माझा शूट झालाय, त्यामुळे आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया. जरी ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की ब्लॉग तुम्हाला आवडलाय का नाही. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.